नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाला भेटावं या संदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी किती स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. काँग्रेस हा यूपीएचा आत्मा आहे, त्यामुळे देशात पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल. प्रशांत किशोर यांनी सुद्धा दोनदा सांगितलंय की राहुल गांधीच पंतप्रधान बनणार, त्यामुळे आमचा विश्वास लोकशाहीवर आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना केलं. संभाजीराजेंनी शनिवारी औरंगाबादचा दौरा केला. राजे काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि मराठा आरक्षणात धारातीर्थी पडलेले पहिले शहीद काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झालेत. यासाठी संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच संभाजीराजे अहमदनगरमधील कोपर्डीच्या दौऱ्यावरती होते. कोपर्डी बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन स्मृतीस्थळाला संभाजीराजेंनी अभिवादन केलं. छत्रपती संभाजीराजे यांचं महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन त्यांचं पुण्यामध्ये स्वागत केलं गेलं. पाटस, दौंड, काष्टी, श्रीगोंदा आणि इतर गावात राजेंचं जोरदार स्वागत झालं. छत्रपती संभाजीराजे यांचा साधेपणा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. त्यांनी दौऱ्यादरम्यान शेतात जेवण केलं. मराठा आरक्षण आंदोलनाची वातावरण निर्मिती केली जात असल्याचं बोललं जात आहे. कर्जत इथल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये दुपारचं जेवण संभाजीराजेंनी केलं. मराठा आरक्षणाविषयी सरकारला काही देणं घेणं आहे का? दिल्लीला जाण्याचं काम केलं आणि समाजाला वेड्यात काढायचं काम केलं, अशी टीका विनायक मेटेंनी केली. सरकारच्या मनात पाप आहे. लोक रस्त्यावर आल्यावर हे दिल्लीला गेले. आरक्षणाचा विषय फक्त तोंडी लावण्यासाठी घेतला. बाकी 14 विषय घेतले आणि चर्चा केली, अशी टीका देखील मेटेंनी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलंय. ज्या गोष्टी देवेंद्र करायचे ते आताचं सरकार करत नाही. माझ्यासारख्या अनपडला 2 तासात सगळं कळतं, मग तुम्हाला का कळत नाही, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आंदोलन लेचपेचं नको. येणाऱ्या मंत्र्यांच्या गाडीवर दगड फेकून काचा फोडा, असं आवाहन मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलं. सोलापुरातील मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी उपोषणाचा इशारा दिलाय. कांदिवली पूर्व भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातलं वाकयुद्ध संपता संपेना आणि त्यातच चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या वाघाला डिवसल्यानं संजय राऊतांनी सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी वाघाच्या पिंजऱ्यात येऊन मिशीला हात लावून दाखवा असं म्हटल्यानंतर अजूनही वाघ पिंजऱ्यात आहे हे मान्य केलं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी कोपरखळी मारली. राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि अनुभव पवार साहेबांसमोर मांडला. मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत ही प्रतिक्रिया दिली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार साहेबांना दिली असल्याचं मलिक म्हणाले. नवी मुंबई बेलापूर किल्ल्याच्या टेहळणी बुरुजाची भिंत कोसळली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं काल ही भिंत कोसळली. शिवकालीन टेहळणी बुरुजावर डागडुजीचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस ही भिंत कोसळली. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 भागातील कचऱ्याच्या गाड्या नागरिकांनी अडवल्या. सांडपाणी घरात जात असल्यानं संताप व्यक्त केला गेला. गाड्यांमधून कचरा घरात जात असल्याचं समोर आलं, त्यामुळे नागरिक संतापले होते. राज्यातील मंत्र्यांचे बापजादे हे वारकरीच असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. आमचं वारीवर प्रेम आहेच, पण गर्दी झाली तर कोरोना रोखणं अवघड जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मंत्रिमंडळाचा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय. बसमधूनच वारीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना कोण सांगणार, असं म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला.
कुंभमेळ्यात जे घडलं ते राज्यात घडू नये म्हणून वारीवरती निर्बंध घालण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं। सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर आषाढी वारी सोहळा हा परंपरेनुसार पायीच नेला जावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यातच वारकऱ्यांनी दिलेला प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेला ठेवला गेला नसल्याचा धक्कादायक आरोप मानकऱ्यांनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली असं करण्यात आलंय। तर माऊलींच्या पालखीचे वंशज परंपरागत चौकदार रामभाऊ रंधवे यांनी सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचं आवाहन केलंय। मुक्ताईनगरच्या मुक्ताबाईंची पालखी 14 तारखेला प्रस्थान करेल। ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला 100 वारकऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे। त्याच धर्तीवर मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला तशी परवानगी मिळावी अशी मागणी पालखी सोहळा प्रमुखांनी केली आहे। फडणवीस सरकारमध्ये 85 लाख शेतकऱ्यांना 5,795 कोटी रुपयांचा पीक विमा मिळाला होता। तरी देखील उद्धव ठाकरेंनी मुंबईत पीक विमा कंपनीच्या कार्यालयावरती मोर्चा काढला। आता मात्र केवळ 15 लाख शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळालाय। तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक गप्प आहेत। शिवसैनिकांना काही चॉकलेट मिळालंय का असा सवाल माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला। मुंबईमध्ये बेडची क्षमता जास्त आहे पण आपल्याला कुणालाही बेडवर पाठवायचं नाही। मुंबईतले निर्बंध जैसे थे असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं। तसंच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। मुंबईला सध्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट तर कोकण पट्ट्याला रेड अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय। मुंबई आणि कोकणात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर मुंबईत आज आणि उद्या 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे। रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय आणि सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। परिणामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे। हवामान विभागाने 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर केडीएमसीचे सिटी कंट्रोल रूम सज्ज झाली आहे। शहरातील 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक हालचाली आणि घटनांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे। शहरात कुठे पाणी साचलंय, झाडं कोसळली आहेत अथवा एखादी दुर्घटना घडली तर लगेचच कंट्रोल रूम मधून ही माहिती संबंधित विभागाला दिली जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून नागरिकांची मदत करता येईल। मुंबईत जोरदार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। 24 दिवसांपूर्वीच पवई तलाव पूर्णपणे भरून गेलाय। जळगाव जिल्ह्यातील मोठी बातमी, कारण हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। 8 दरवाजे पूर्णपणे उघडले गेलेत। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। हतनूर धरणातून तापी नदी पात्रात 22,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात अजून मोठा पाऊस झालेला नाही, मात्र विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या विष्णुपुरी प्रकल्प 94% भरलाय आणि मागील 4 ते 5 दिवसापासून तुरळक पाऊस सुरू आहे। 1 जून रोजी विष्णुपुरी प्रकल्पात 42.27% इतका जलसाठा उपलब्ध होता आणि शनिवारी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा 94% पोहोचलाय। यवतमाळ शहराला लागून असलेल्या बहिराम टेकडी आणि हिवरी येथील जेतवन परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार दिसला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पट्टेदार वाघाप्रमाणेच घातक आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या अस्वल सध्या यवतमाळ शहराच्या लगत असलेल्या जेतवन परिसरामध्ये आश्रयाला आहे। या अस्वलाचं काही नागरिकांना दर्शन देखील झालंय। नरे दत्तवाडी रोडवरील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये बिबट्या आढळलाय। 4 चाकी वाहनांमध्ये प्रवास करत असलेल्या आकाश आगळे आणि किशोर बलकवडे या तरुणांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि कासरसाई परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यानं त्याला पिंजरा लावून बंदिस्त करावं अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील भुसे येथील मोतीराम सोनावणे यांच्या वस्तीवर काल रात्री बिबट्यानं कुत्र्याच्या पिलाची शिकार केली। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। गोदाकाठ परिसरात नेहमीच बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागतोय। बिबट्यामुळे गोदाकाठ परिसरात दहशत पसरली आहे आणि वनविभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। सांगली नजीकच्या कसबे दिग्रज आणि कडमवाडी परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू आहे। आसपासच्या परिसरातल्या शेतालगत बिबट्या दिसल्याचं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे देखील आढळून आलेत, त्यामुळे हा बिबट्या असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असून वनविभाग
घटनास्थळी पोहोचलाय आणि बिबट्याचा शोध सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरालगत विसापूर गावात राहत्या घरात रानटी डुक्कर शिरल्यानं खळबळ माजली. शालिक टोंगे नामक ग्रामस्थांच्या घरामध्ये शिरलेल्या रानडुकराला पकडण्यासाठी वन विभागानं शर्थीचे प्रयत्न केले. अत्यंत चपळ आणि घातक असलेल्या रानडुकराला पकडण्यासाठी विसापूर ग्रामस्थांनी वन विभागाला मोठी मदत केली. आणखी काही स्पीड न्यूज पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्यानं कळंब शहरातील डॉक्टर अभिजित लोंढे यांना मारहाण केली. बालाजी नरहिरे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बालाजी नरहिरे यांनी कळंब शहरातील लसीकरण केंद्रावरती जाऊन डॉक्टरला मारहाण केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपूर शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनला भेट दिली. त्यानिमित्तानं संस्थेच्या नवदृष्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे कार्य समाजासाठी आदर्श असल्याचं म्हटलं. नेत्रहीनांसाठी शहरातील द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन निष्ठेनं करत असलेलं कार्य हे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आणि एक मानदंड निर्माण करणारं असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात आणि शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागलाय. कृषी मंत्री दादा भुसे मालेगावकडे येत असताना चिंचवड शहर परिसरातील शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहून भुसेंमधला शेतकरी जागा झाला आणि त्यांनी शेतात जाऊन आऊत घेऊन खरीपाच्या पेरणीचा एक प्रकारे शुभारंभ केला. चक्क कृषी मंत्री आपल्या शेतात येऊन पेरणी करत असल्याचं पाहून शेतकऱ्यांना सुद्धा हा सुखद धक्काच बसला. बीड जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसनं डोकं वर काढलं. असं असतानाच आता जिल्ह्यामध्ये ॲस्परजिलोसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे 2 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्वराती महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी भास्कर खैरे यांनी दिली. लसीकरणाबाबतचा डेटा डार्क वेबवर लीक केल्याचा हॅकर्सचा दावा खोटा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि लसीकरण अंमलबजावणी विषयक अधिकारप्राप्त गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोविन ॲपवर असलेला नागरिकांचा डेटा सुरक्षित राहील यासाठी आम्ही वेळोवेळी आवश्यक ती पावलं उचलत आहोत, असं डॉक्टर RS शर्मा यांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पोलीस प्रशासनानं 15 फेब्रुवारीपासून विना मास्कच्या 26,505 केसेस दाखल केल्या आहेत आणि 21,58,000चा दंड देखील वसूल केलाय. तर ट्रिपल सीटच्या 9,818 केसेसमधून 2,05,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. जिल्ह्यात कलम 188 चे 2,244 गुन्हे दाखल करण्यात आलेत. भिवंडीमध्ये 11 दुचाकी, 1 रिक्षा आणि 7 मोबाईल चोरीच्या 20 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलंय. 2 अल्पवयीन चोरट्यांसह 7 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोना काळात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश आलं. बदलापुरात ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. हातचलाखी करून सोन्याची कानवेल चोरताना महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या. बदलापूर पूर्व पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्यांना बेड्या ठोकल्या. दौंडमधील गट क्रमांक 7 चे SRPF समादेशक श्रीकांत पाठक यांच्या पुढाकारानं ओसाड पडलेल्या माळरानावर 30,000 झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांच्या हस्ते झाडं लावण्यात आली. या प्रकल्पात मियावाकी प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे दौंडमध्ये शुद्ध ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्च्युअली सहभागी झाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी वन अर्थ वन हेल्थचा मंत्र दिला. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पटलावर शनिवारी बाब्रेरा क्रेजिकोवाच्या रूपामध्ये 8व्या नवनायिकेचा उदय झाला आणि
झेक प्रजासत्ताकच्या बिगर नामांकित क्रेजिकोवानं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या अनास्तासियाला हरवून कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावरती आपली मोहर उमटवली. आणि सोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र महत्त्वाचे प्रत्येक अपडेट आपल्याला मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रशासनानं आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून बाहेर पडताना आठवणीनं मास्क लावा आणि काळजी घ्या. वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.